येस. गुड इव्हनिंग अश्विनी मॅम, गुड इव्हनिंग पूनम मॅम, गुड इव्हनिंग. ओके. अश्विनी मॅम आणि पूनम मॅम, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? मला एकदा सांगून द्याल, ठीक आहे? माझा आवाज आणि माझी स्क्रीन जी आहे ते योग्यतेने दिसते का? फक्त मला एकदा सांगून द्याल. त्यानंतर आपलं जे मूळ लेक्चर आहे ना, ते आपण सुरू करूया. ओके. दिसत आहे पूनम मॅम? ओके, 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 ओके. ठीक आहे. ओके. आणि सर्वांजवळ लिंक असेलच, ठीक आहे? येस. गुड इव्हनिंग आरती मॅम, गुड इव्हनिंग. ओके. आपल्याच बॅचचे एक जण जे आहेत ते लागलेले आहेत. मी आत्ताच जस्ट मेसेज बघितला होता. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन पण म्हणायचं आहे. ठीक आहे. मित्रांनो, मला फक्त एकच मिनिट द्या. ओके. एकच मिनिट. मी सेट थोडा करून देतो. ओके. आता येत आहे, क्लिअर वगैरे आहे आता सगळं काही? ओके, ठीक आहे. मी लेक्चर जे आहे ते सुरू करतो. ठीक आहे. मधात आवाज वगैरे गेला किंवा आवाज नाही आला ना, तर मला सांगून द्या. ठीक आहे. ओके. मित्रांनो, आवाज येतोय का रे माझा? मला एकदा सांगाल का? माझा आवाज येतोय का? येतोय आरती मॅम, सोनाली मॅम, आवाज येतोय माझा? ओके. ऍक्च्युली मला माहितीच नाही पडलं की नेटमध्ये काय प्रॉब्लेम झाला. आता येतोय? ठीक आहे. मगाशी आवाज नव्हता येत का? ठीक आहे. आवाज वगैरे काहीच येत नव्हता. येतो आहे पुन्हा मॅम? ओके, 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 ओके. ठीक आहे. ऍक्च्युली मी शिकवतच राहिलो. मला माहितीच नाही पडलं की आवाज गेलेला आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे, ठीक आहे. आता जर काही प्रॉब्लेम झाला तर मला सांगून द्या. ठीक आहे. जर याच्यावर कनेक्ट नाही झाला. दीपक सर, लिंक पाहिजे का? ओके. दीपक सर, या सेशनच्या शेवटी दिली तर चालेल का? मला सांगा बरं. या सेशनच्या शेवटी दिली चालेल की आताच देऊ? तुम्ही सांगा दीपक सर. तुम्हाला जर आताच पाहिजे असेल तर मी आताच देतो. ओके. ऑडिओ. ओके दीपक सर. या सेशनच्या शेवटी मी लिंक देऊन देतो. ओके. हां, सोनाली मॅम. ऍक्च्युली मला कळलंच नाही की आवाज वगैरे गेलाय म्हणून. ठीक आहे. बरं, ठीक आहे. काही हरकत नाही. तर मी जास्त काही शिकवलं नव्हतं. बघा, मी एवढंच सांगितलं होतं की भारतामध्ये आता होणार आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये होणार आहे गोलमेज परिषदा. कशासाठी सर? तर बघा, आपण सविनय कायदेभंग त्या दिवशी सुरू केलेला होता. ठीक आहे. दांडी यात्रा आपली झाली होती, दांडी यात्रा. आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सविनय कायदेभंग झाला होता. सविनय कायदेभंग म्हणजे काय? सर्वांनी मिळून कायद्याचा भंग करणे. ठीक आहे. सर्वांनी मिळून कायद्यांचा भंग करणे. त्याला म्हटलं जातं सविनय कायदेभंग. ओके. पुन्हा मॅम, थोड्या वेळ ब्लर दिसेल, मग येऊन जाईल क्लिअर. ठीक आहे. थोड्या वेळ ब्लर दिसेल, मग क्लिअर येऊन जाईल. ठीक आहे. इकडे थोडा वायफायचा इश्यू आहे, त्यामुळे थोडं प्रॉब्लेम जातोय, पण थोड्या वेळानंतर येऊन जाईल क्लिअर. ठीक आहे. तुम्ही आज ऐकून घ्या. मी हवं तर उद्या एकदा पुन्हा एकदा समजूनच सांगू. ठीक आहे. तर सविनय कायदेभंगामध्ये आपण दांडी यात्रा बघितली होती आणि आज काय बघणार आहोत? गोलमेज परिषदा. काय आहेत सर गोलमेज परिषदा? सिंपल आहे. जास्त काही डिफिकल्ट असं काहीच नाहीये. फक्त काय झालं होतं मित्रांनो, सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, 1927-28 च्या दरम्यान सायमन कमिशन भारतामध्ये आलं. सायमन कमिशन भारतामध्ये येऊन काय केलं? तर बघा, लोकांनी विरोध केला की सायमन गो बॅक, सायमन गो बॅकचा. परंतु सायमन कमिशनने हार मानली का सायमन कमिशन भारतामध्ये आलं. 7 गोरे लोकांचं कमिशन होतं, म्हणून त्याला विरोध होत होता. पण तरी भारतामध्ये आलं. त्यांनी अनेक 400 पेक्षा जास्त लोकांच्या, आपल्या नेते जे होते ना 400 पेक्षा जास्त, त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. सर्वांना विचारलं की तुम्हाला तुमच्या भारतासाठी नेमकं काय गरजेचं आहे? तुम्हाला काय पाहिजे हे आम्हाला सांगा. त्यासाठी सायमन कमिशनने 400 पेक्षा जास्त लोकांच्या बैठकी घेतल्या. त्यावरून काय सिद्ध झालं की भारतीय लोकांना काही पाहिजे आहे. काही कायदेमंडळाचा प्रवेश असेल, अशा काही गोष्टी पाहिजे आहे. त्यासाठी 27 मे 1930 रोजी सायमन कमिशनने काय केलं? सर्व लोकांच्या बैठकी घेऊन एक अहवाल तयार केला. ठीक आहे. एक अहवाल कधी तयार केला रे? 27 मे 1930 रोजी अहवाल तयार केला आणि तो प्रसिद्ध केला. इंग्लंडच्या सरकारपुढे सुद्धा आणि भारतीय सरकारपुढे सुद्धा. म्हणजे भारताचे जे नेते होते त्यांच्यापुढे. परंतु हा जो अहवाल होता, हा मात्र भारतीयांनी नाकारला. ठीक आहे. भारतीय म्हणे, "हे जे तुम्ही दिलंय हे आम्हाला पाहिजेच नाहीये. ठीक आहे. आम्हाला वेगळंच काहीतरी पाहिजे." म्हणून हा अहवाल नाकारल्यामुळे सायमन कमिशन वापस इंग्लंडला चाललं गेलं. ठीक आहे. सायमन कमिशन वापस कुठे चाललं गेलं? इंग्लंडला निघून गेलं. ठीक आहे. आता इथून मात्र स्टोरी चेंज होते. इथे काय होतं सर? तर बघा, हे सायमन कमिशन इंग्लंडमध्ये परत गेल्यानंतर
इंग्लंडचं सरकार काय म्हणतं, की नेमकं भारतीयांना काय काय पाहिजे हे समजण्यासाठी आपल्याला त्यांच्यासोबतच मीटिंग करावी लागेल. ठीक आहे. कारण की भारतीयांना जाणून घ्यावं लागेल ना, जर भारतीयांना काय पाहिजे असेल, तर त्यांनाच विचारावं लागेल ना. जर आता मला भूक लागलेली आहे, तर कोणी मलाच विचारेल ना, काय भूक लागली आहे? तेव्हाच मी सांगू शकेल, की मला हे खायचं आहे. त्याचप्रमाणे भारतीयांना विचारावं लागेल, की भारतीयांना नेमकं काय पाहिजे? आणि सायमन कमिशनचा अहवाल तर त्यांनी नाकारला आहे. म्हणून भारतीयांना नेमक्या कोणत्या सुधारणा पाहिजे आहे, हे ठरवण्यासाठी गोलमेज परिषदा घेण्यात आल्या आणि अशा टोटल 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. परंतु सर 3च का बरं? यापेक्षा जास्त गोलमेज परिषदा होऊ शकत नव्हत्या का? तर होऊ शकत होत्या, परंतु 3 का झाल्या याचं मी जेव्हा तिसरी गोलमेज परिषद येईल ना, तेव्हा सांगतो याचं कारण. ठीक आहे? तर यामध्ये झाली मित्रांनो पहिली गोलमेज परिषद. ठीक आहे? आता बघूया गोलमेज परिषद. या थोड्या इम्पोर्टंट आहे म्हणून थोड्या काळजीपूर्वक ऐकाल. ओके. फर्स्ट गोलमेज परिषद. गोलमेज परिषद. काय झालं सर यामध्ये सिंपल गोलमेज परिषद होती बघा. गोल आहे आणि मेज आहे. ठीक आहे. गोल आहे आणि मेज आहे. याचा अर्थ काय होतो? गोल म्हणजे राउंड. ठीक आहे. आणि मेज म्हणजे टेबल. ठीक आहे. म्हणून याला म्हटलं जातं राउंड टेबल कॉन्फरन्स. परिषद म्हणजे काय? कॉन्फरन्स. ठीक आहे. तर राउंड टेबल कॉन्फरन्स या गोलमेज परिषदांना म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात असू दे. काय होतं सर यामध्ये बघा, गोलमेज परिषदेला काय आहे, तर असा टेबल असतो आणि त्याच्याभोवती नेते बसतात. ठीक आहे, नेते बसतात आणि ते डिस्कस करतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवर डिस्कस करतात. म्हणून त्याला म्हटलं जातं राउंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषदा. ठीक आहे. तर काय-काय झालं सर याच्यामध्ये? बघा, यामध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ठीक आहे. पहिली कधी झाली सर? तर पहिली झाली मित्रांनो 10 नोव्हेंबर 1930 1930 ते 19 जानेवारी 1931. 19 जानेवारी 1931 ही झाली पहिली गोलमेज परिषद. दुसरी कधी झाली सर? तर दुसरीची तारीख होती मित्रांनो 7 सप्टेंबर. कारण की बघा, ही 30 पासून सुरू होऊन 31 ला संपली. आता त्याच वर्षाच्या शेवटी, हे जानेवारी 31 आहे ना, तर त्याच वर्षाच्या शेवटी म्हणजे 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या दरम्यान झाली दुसरी गोलमेज परिषद. आता बघा इथे डिसेंबर महिना संपला, त्याच्यानंतर येतो जानेवारी महिना. ठीक आहे? आणि तिसरी गोलमेज परिषद कधीपर्यंत चालली होती हे लक्षात असू द्या. 24 डिसेंबर 1932. ठीक आहे, 32. ठीक आहे. हा डिसेंबर संपला. त्याच्यानंतर डायरेक्ट 31 नंतर दुसरं वर्ष सुरू होतं ना. म्हणून इथे लक्षात ठेवा 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 पर्यंत तिसरी गोलमेज परिषद चालली होती. परंतु सर तिसरी नंतर अजून गोलमेज परिषद का बरं नाही घेतली? याचं कारण मी या गोलमेज परिषदामध्ये सांगतो, जेव्हा तिसरी गोलमेज परिषद येईल. ओके. आता बघूया पहिली गोलमेज परिषद कशी झाली. ठीक आहे. सिंपल पहिली गोलमेज परिषद तर फारच सिंपल आहे. बघा पहिली गोलमेज परिषद. काय झालं सर पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये? सिंपल आहे बघा. पहिली गोलमेज परिषद ऑर्गनाइज केली होती इंग्लंडला. इंग्लंड. ठीक आहे. राउंड टेबल कॉन्फरन्स होणार होती. सर्व नेत्यांना आमंत्रित केलेलं होतं या गोलमेज परिषदेसाठी. कारण की बघा भारतीयांचं नेतृत्व करत होते नेते. म्हणून नेत्यांना विचारणं गरजेचं होतं ना, की त्यांना नेमकं काय पाहिजे. ठीक आहे. म्हणून नेत्यांसाठी ही गोलमेज परिषद आयोजित केली गेली. यात वेगवेगळे नेते सुद्धा आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर असे होते मित्रांनो, जे तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहिले. ठीक आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या. आणि सर फक्त आंबेडकरच होते का? जे तिन्ही गोलमेज परिषदेला हजर राहिले तर नाही. लक्षात असू द्या. त्याचं उत्तर आहे नाही. कारण की फक्त आंबेडकरच नव्हते, जे तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. असे अनेक नेते होते, जे तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्याची नावे मी पुढे तुम्हाला लिस्टच बनवून देतो. ओके. तर बघा, आंबेडकर होते, एक राधाबाई सुब्बरायन होत्या. राधाबाई सुब्बरायन. सुब्बरायन. ठीक आहे. त्याच्यानंतर बेगम जहारा शाहनवाज सारखे व्यक्ती होत्या. बेगम जहारा शाहनवाज. शाहनवाज. ठीक आहे. आगा खान सुद्धा होते. ठीक आहे. सयाजीराव गायकवाड होते. आणि यासारखे अनेक व्यक्ती. आता जर मी नाव लिहत बसलो तर भरपूर वेळ जाईल. ओके. यासारखे अनेक व्यक्ती. तुम्हाला लक्षात कोणते ठेवायचे त्याची मी लिस्ट बनवून देईल. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. ओके. तर एवढे व्यक्ती कसे होते रे? एवढे व्यक्ती पहिल्या गोलमेज परिषदेला हजर होते. आता हे जेव्हा पहिली गोलमेज परिषद सुरू होणार होती. ठीक आहे, लक्षात असू द्या. हे दरवाजा आहे सपोज पहिल्या गोलमेज परिषदेचा हा हॉल आहे. ठीक आहे. तर कुठे होणार होती? इंग्लंडला. तर आता या परिषदेचा कोणतरी अध्यक्ष असेल आणि पहिली गोलमेज परिषद आहे. तर रिबिन कापणारा सुद्धा कोणतरी असेल. तर रिबिन कापणारा व्यक्ती जो होता, तो कोण होता रे? कोणाला माहिती आहे? ठीक आहे. या परिषदेचं जे उद्घाटन आहे, रिबिन जे आहे, जसं आपल्याकडे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करतात, त्याचप्रमाणे त्याचंही उद्घाटन कोणतरी केलं असेल. तर त्याचं उद्घाटन करणारा व्यक्ती होता मित्रांनो, पंचम जॉर्ज. लक्षात असू द्या. ठीक आहे. पंचम जॉर्ज. ठीक आहे. 5वे जॉर्ज.
ठीक आहे. हे राजे होते ना तेव्हाचे. तर 5वे जॉर्ज हे कोण होते? हे इंग्लंडचे म्हणजे तेव्हाचे जे गोलमेज परिषद होते त्याचं उद्घाटन करण्याचं काम पंचम जॉर्ज यांनी केलेलं होतं. आणि तेव्हाचे एक पंतप्रधान होते त्यांना अध्यक्ष बनवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष जे होते ते कोण होते रे? तर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड. रॅमसे मॅकडोनाल्ड. डोनाल्ड. पिझ्झा जरी लक्षात ठेवला ना तरी लक्षात राहील मॅकडोनाल्ड. ठीक आहे, लक्षात असू द्या. समजलं एवढं? रॅमसे मॅकडोनाल्ड हे कोण होते? हे तेव्हाचे अध्यक्ष होते आणि पंचम जॉर्ज होते यांनी रिबिन कापून उद्घाटन जे होतं ना ते केलेलं होतं. ठीक आहे, लक्षात असू दे. आणि या परिषदा कुठे झालेल्या होत्या? लंडनमध्ये. ठीक आहे, लक्षात असू दे. लंडन येथे या ज्या परिषदा होत्या आणि या संपन्न झालेल्या होत्या. ठीक आहे. आणि या पहिल्या परिषदेत किती जण हजर होते सर? म्हणजे भारताकडून किंवा इतर ठिकाणी बघितलं तर या टोटल परिषदेमध्ये 89 जण आले होते मित्रांनो. ठीक आहे, 89 जण. यापैकी 57 जे होते ना ते सरकारनेच डिसाईड केले होते की हे व्यक्ती आलेच पाहिजे. ठीक आहे. असे 57 होते आणि 16 जे होते ना हे वेगवेगळ्या संस्थानांमधून आलेले होते. ठीक आहे, वेगवेगळ्या संस्थानांमधून आलेले होते. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. अ, ओके श्रद्धा मॅम, मी ग्रुप लिंक देऊन देऊ का? बरं ठीक आहे मित्रांनो, आपण काय करूया, एवढं तुम्हाला समजलं आहे का मला एकदा सांगून द्या. ठीक आहे, एवढं समजलं आहे का मला एकदा सांगाल? आणि तोपर्यंत मी श्रद्धा मॅम आणि दीपक सरांना काय करतो, लिंक जे आहे ना ते देऊन देतो. ओके. मला तोपर्यंत सर्वांनी सांगा की इथपर्यंत गोष्टी कळाल्या आहे का? ओके. आणि मी 1 मिनिटासाठी स्क्रीन ऑफ करतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला लिंक देऊन देतो. ओके. मित्रांनो बघून घ्या. तुम्हाला लिंक आली असेल. कोणी ग्रुपमध्ये जॉइन नसाल, तर ग्रुपमध्ये जॉइन होऊन जा. ठीक आहे. आणि मला सांगा इथपर्यंतच्या गोष्टी समजल्या का? ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी कळाल्या का? मला एकदा सांगून द्या. नसेल समजलं तर मला सांगा. मी हवं तर पुन्हा एकदा समजून सांगतो. ओके. ओके. मला सांगा इथपर्यंतच्या गोष्टी समजल्या का? ओके. पुन्हा मॅम समजल्या इथपर्यंत? ठीक आहे. स्क्रीन थोडी कदाचित ब्लर येत असेल, तर काही हरकत नाही. मी हवं तर पुन्हा एकदा समजून सांगेल हा पाठ. ठीक आहे. समजलं एवढं? तर काय आपण बघतो आहे, पहिली गोलमेज परिषद. गोलमेज परिषद कशासाठी होत आहे रे? कारण की सायमन कमिशनचा अहवाल भारतीयांनी नाकारला. भारत म्हणे की हे काही बरोबर नाही. आमच्यासोबत अन्याय केला जातो. एकतर त्यामध्ये एकही भारतीय नाही. ठीक आहे. त्यामध्ये एकही भारतीय नसल्यामुळे आम्ही काय करतोय, हा अहवालच नाकारतोय. ठीक आहे. आम्हाला या गोष्टीच पटत नाही. म्हणून हा अहवाल नाकारण्यात आला. ओके. अपूर्वा मॅम काय म्हणतात सर एमसीक्यू साठी WhatsApp? अ, अपूर्वा मॅम ऍक्च्युली मी WhatsAppचा ग्रुप तयार नाही केलेली आहे. मी टेलिग्रामचीच ग्रुप तयार केलेली आहे. का बरं सर तुम्ही टेलिग्रामची ग्रुप तयार केलं? तर बघा इंग्लिश, मराठी जे आहे ना, म्हणजे आपल्या नेहा मॅम जे आहे ना, त्या पण त्यामध्ये ऍड आहे. ठीक आहे. आपल्या नेहा मॅम ज्या आहेत त्या इंग्रजी आणि मराठी विषय शिकवतात, तर त्या पण त्यामध्ये ऍड आहेत. म्हणून मी टेलिग्रामची केलेली आहे. एक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, कारण की WhatsAppचं नंबर वगैरे रिलीज होतात ना आणि नंबर देण्यास बंदी असते. ठीक आहे. त्यामुळे मग मी टेलिग्रामचा ग्रुप तयार केलेला होता. ठीक आहे. परंतु त्यामध्ये मी एमसीक्यूज वगैरे देणार आहे. एमसीक्यूच्या पीडीएफ्स वगैरे आहेत ना, सर्व काही त्यामध्ये देणार आहे. ठीक आहे. ओके. आणि अश्विनी मॅम लवकरच इंग्लिश, मराठी सुद्धा सुरू होऊन जाईल. ठीक आहे. मी आजच मॅम सोबत बोललो होतो, त्या लवकर सुरू करणार आहे. ठीक आहे. ओके. तर ठीक आहे मित्रांनो. एवढं तुम्हाला समजलं, सिंपल आहे. पहिली गोलमेज परिषदेमध्ये काहीच नाही झालं. फक्त काय झालं, उद्घाटन कोणी केलं ते लक्षात ठेवा. ओके अपूर्वा, मी काल बोललो होतो. येस, येस, येस. मी परवाच्या दिवशी शनिवारी मी बोललो होतो. तर आपण WhatsApp नाही, आपण Telegramवरच जे आहे ना, आणि मी उद्यापासून तुमच्या याच्यावरच म्हणजे आपल्या सेशनमध्येच एमसीक्यू घेत जाईल. ठीक आहे. उद्यापासून सेशनमध्येच आपण एमसीक्यू आजच घेणार होतो, पण आज मॅरेथॉन आहे ना, त्याच्या दृष्टिकोनातून मी त्याच्याच कामामध्ये बिझी होतो. ठीक आहे. आज तुम्हाला माहिती असेल एक मॅरेथॉन आहे अन्न पुरवठा निरीक्षक रिलेटेड. ठीक आहे. माझं 7 ते 10 वाजेपर्यंत मॅरेथॉन आहे. जर तुम्हालाही म्हणजे क्वेशन कसे असतात वगैरे बघायचं असेल, तर तुम्हीही येऊ शकता. ठीक आहे. YouTubeला आहे 7 ते 10 दरम्यान. ओके. पहिली गोलमेज परिषद इंग्लंड म्हणजे लंडनला येथे झाली होती. 89 प्रतिनिधी हजर होते. जसं 89 प्रतिनिधी, आणि यामध्ये 57 जे होते ते सरकारनेच निवडलेले होते, की सरकारने डायरेक्ट सांगितलं होतं आमंत्रण पाठवून, की तुम्ही आमच्या याला आलंच पाहिजे. ठीक आहे. तुम्ही आमच्या या परिषदेला आलंच पाहिजे, असे 57 होते. आणि 16 जण जे होते ते संस्थानांचे होते. ठीक आहे. याचं उद्घाटन केलेलं होतं म्हणजे रिबीन कापली होती पंचम जॉर्ज यांनी, आणि अध्यक्ष कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड. ठीक आहे. आणि एवढे जण आलेले होते. परंतु सगळ्यात महत्वाची घटना आता आहे, परंतु यामध्ये बिग बॉसच आलेले नव्हते. आणि तेव्हाचे बिग बॉस कोण होते रे? कोण सांगेल मला?
ठीक आहे. बिग बॉस जे आहे ना, ते आलेले नव्हते आणि तेव्हाचे बिग बॉस होते मित्रांनो महात्मा गांधी आणि काँग्रेस. महात्मा गांधी आणि काँग्रेस. परंतु सर तुम्ही महात्मा गांधी आणि काँग्रेस असं वेगवेगळं का म्हणताय? तुम्ही काँग्रेस म्हटलं तरी होत होतं की. लक्षात असू द्या, महात्मा गांधी येस सोनाली मॅमनी सांगितलं ना त्याप्रमाणे. महात्मा गांधी आणि काँग्रेस हे वेगवेगळे का? कारण की महात्मा गांधी फक्त 1924 म्हणजे 1924 मध्येच काँग्रेसचे जे अध्यक्ष होते ना, ते झालेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी कधीच काँग्रेसमध्ये भाग घेतला नाही. का बरं घेतला नाही सर? कारण की काँग्रेसमध्ये भाग घेण्यासाठी लागत होते मित्रांनो 5 आणे. ठीक आहे. जसं बघा तुम्हालाही एखाद्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असला, ठीक आहे. तर तुम्हाला पैसे भरावे लागतात त्यानंतर तुम्ही कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकता. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये भाग घेण्यासाठी वर्षभरासाठी 5 आणे भरावे लागत असे. तेव्हाच आपण काँग्रेसचे जे मीटिंग्स वगैरे राहतात ना, त्यामध्ये भाग घेऊ शकत होतो. ठीक आहे. 5 आणे तेव्हाचे पैसे. जसे आताचे रुपये असतात ना, तेव्हा जसे तुम्ही 8 आणे बघितले असतील, तर त्याचप्रमाणे होते 5 आणे. ठीक आहे. तर तेव्हा भरावे लागत असेल आणि महात्मा गांधीजींना हे आवडत नव्हतं, की पैसे भरून एखाद्या गोष्टीचं सदस्यत्व घेणं. ठीक आहे. महात्मा गांधींना आवडत नव्हतं म्हणून त्यांनी टाळलं होतं काँग्रेसमध्ये भाग घेणं. आणि म्हणून महात्मा गांधी आणि काँग्रेस हे सामील झाले नव्हते गोलमेज परिषदेमध्ये. त्यामुळे ही गोलमेज काय झालेली? ही गोलमेज परीक्षा फेल झाली. ठीक आहे. कामाचीच नाही ठरली. आणि तेव्हा रॅमसे मॅकडोनाल्ड जे अध्यक्ष होते ना, त्यांना कळून चुकलं, की सगळ्यात मोठा जर भारताचे बॉस असेल, तर ते होते महात्मा गांधी आणि काँग्रेस. हे जर आली नाही ना, तर काँग्रेस परिषद जे आहे, ते असफल ठरेल याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून ही परिषद काय झाली? फेल झाली. म्हणून रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केलं? लगेच कॉल केला. कोणाला कॉल केला सर? तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी लगेच संपर्क साधला. कोणासोबत? तर तेव्हाचे जे आपले व्हाईसरॉय होते आयर्विन यांच्यासोबत. जेव्हा ते भारतात होते. आयर्विन यांच्यासोबत संपर्क साधला. कोणी? अध्यक्षांनी. अध्यक्ष कोण रे? अध्यक्ष होते रॅमसे मॅकडोनाल्ड. ठीक आहे. मॅकडोनाल्ड. तेवढं लक्षात ठेवा. मॅकडी लक्षात ठेवा. मॅकडोनाल्ड लक्षात राहील. मॅकडी. ओके. रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्यासोबत कोणी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कोणाशी संपर्क साधला? तर आयर्विन यांची आणि आयर्विनला काय सांगितलं, की काहीही कर. ठीक आहे. काहीही कर, परंतु दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी आणि काँग्रेस आलंच पाहिजे. महात्मा गांधी आणि काँग्रेस हे आलेच पाहिजे काहीही करा तुम्ही. कारण की महात्मा गांधी आणि काँग्रेस जर गोलमेज परिषदांमध्ये आले नाही, तर गोलमेज परिषदा फेल ठरतील. त्यांच्याशिवाय या गोलमेज परिषदा पुढे जाऊच शकत नाही. ठीक आहे. म्हणून काहीही करा, परंतु महात्मा गांधी आणि काँग्रेसला दुसऱ्या गोलमेज परिषदेत घेऊनच या. म्हणून आयर्विन काय म्हणे, "तुम्ही टेन्शनच घेऊ नका." आयर्विन म्हणे, की "मी ही जबाबदारी घेतो. मी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी आणि काँग्रेसला घेऊनच येतो, काहीही झालं तरी." ठीक आहे. म्हणून आयर्विन यांनी काय केलं, आयर्विन यांनी डायरेक्ट संपर्क साधला महात्मा गांधीसोबत. कारण की आयर्विन यांना सुद्धा माहिती होतं, की भारताचे बॉस आहेत महात्मा गांधी. बिग बॉस आहेत महात्मा गांधी. ठीक आहे. काँग्रेस फक्त बॉस आहे, परंतु बिग बॉस आहेत महात्मा गांधी. जर महात्मा गांधीला आपण हे केलं म्हणजे महात्मा गांधीला वळवलं, की तुम्ही आमच्या गोलमेज परिषदांमध्ये या, तर काँग्रेस सुद्धा आपोआप मागे-मागे या गोलमेज परिषदेमध्ये येईलच 100% गॅरंटी होती. ठीक आहे. म्हणून आयर्विननी संपर्क साधला महात्मा गांधींसोबत. ठीक आहे. आता त्यांच्यासोबत काय वार्तालाप झाला ते बघूया. ठीक आहे. आयर्विननी संपर्क कोणासोबत साधला? महात्मा गांधींसोबत. ठीक आहे. काय झालं सर यामध्ये? बघा, आयर्विन सरळ महात्मा गांधीजवळ गेले आणि महात्मा गांधींना सिंपल गोष्ट त्यांनी म्हटली. काय म्हटली रे? तर त्यांनी म्हटलं, की सविनय कायदेभंग जो आहे ना, तो स्थगित करा. सविनय सविनय कायदेभंग स्थगित करा. भंग स्थगित करा म्हणजे थांबवा आणि गोलमेज परिषदांना चला. गोलमेज परिषदांना सामील व्हा. गोलमेज परिषदांमध्ये सामील व्हा. कोण म्हणाला? आयर्विन महात्मा गांधीजींना म्हणाला, की सविनय कायदेभंग थांबवा आणि लगेच गोलमेज परिषदांना चला. ठीक आहे. महात्मा गांधीजींनी थोडा वेळ विचार केला आणि ते म्हणाले, "ठीक आहे. तुम्ही म्हणतायत ना की सविनय कायदेभंग थांबवा आणि गोलमेज परिषदांना चला, तर मी तयार आहे. परंतु माझ्या 3 अटी आहेत." ठीक आहे. त्या अटी ज्या आहेत ना मित्रांनो, त्या थोड्या लक्षात ठेवा कारण की या अटी पेपरमध्ये विचारलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्या जे महात्मा गांधी होते ते म्हणाले, की माझ्या 3 अटी आहे. जर या 3 अटी मान्य करत असाल, तरच मी गोलमेज परिषदेला येतो. अन्यथा माझ्याकडून काहीच अपेक्षा करू नका. ठीक आहे. तर या 3 अटी काय होत्या सर? तर बघा, पहिली अट होती, की कायदेभंगांच्या सत्याग्रहांची जे पण कायदेभंगादरम्यान जे सत्याग्रही होते, ज्यांना अटक झाली होती ना, त्यांना एकतर तुरुंगातून सोडून द्या. ठीक आहे. कायदेभंगांच्या सत्याग्रहांची तुरुंगातून सुटका करा. सत्याग्रहांची काय करा रे? तुरुंगातून सुटका करा. तुरुंगातून सुटका करा. करा. ठीक आहे. ही पहिली अट. ठीक आहे. दुसरी अट काय होती? दुसरी म्हणजे पहिली अट गांधीजींनी सांगितली. आयर्विन म्हणाला, "ठीक आहे. मी तुमची ही पहिली अट मान्य करतो." मला सांगा म्हणे तुमची दुसरी अट काय? मग महात्मा गांधीजींनी दुसरी अट सांगितली. दुसरी अट काय होती? की जे पण लोकं समुद्राच्या काठी राहतात, ठीक आहे. लक्षात असू द्या. जे पण लोकं, जे मानव समुद्राच्या काठी राहतात ना, त्यांना मीठ तयार करण्याची परमिशन द्या. ठीक आहे. ही दुसरी अट. समुद्रकाठच्या लोकांना मीठ तयार करण्याची परमिशन द्या. मीठ
तयार करण्याची परमिशन. ठीक आहे, परमिशन द्या. असं कोण म्हणालं? तर महात्मा गांधी आयर्विन यांना म्हणाले. आता महात्मा गांधी आयर्विन यांना म्हणाल्यावर आयर्विननी थोडा वेळ विचार केला आणि ठीक आहे म्हणे. तर आम्ही तुमची दुसरी अट मान्य करतो. आता तिसरी अट सांगा म्हणे. आणि तिसरी अट सिंपल होती, की मिठावरील कर रद्द करा. मिठावरील जाचक कर जो लावला जातो ना एक्स्ट्रा कर, तो रद्द करा. मिठावरील कर रद्द करा. कर रद्द करा. आणि अशा प्रकारे या 3 ज्या अटी आहेत ना, त्या मांडल्या महात्मा गांधीजींनी मांडल्या आयर्विनसमोर आणि आयर्विननी त्या मान्यही केल्या. ठीक आहे. आयर्विननी त्या मान्यही केल्या आणि आयर्विननी मान्य केल्यामुळे गांधीजी म्हणाले, की "ठीक आहे, तुम्ही मान्य करतायत ना आमच्या अटी, म्हणून मी गोलमेज परिषदेला सुद्धा येतो, गोलमेज परिषदेला सुद्धा येतो आणि सोबतच काँग्रेसला सुद्धा सांगतो, की ती पण गोलमेज परिषदेला आहे आणि मी सविनय कायदेभंग सुद्धा स्थगित करतो." सविनय कायदेभंग सुद्धा स्थगित करतो. ठीक आहे. तर मला सांगा मित्रांनो इथपर्यंत कळलं का? कारण की याच्या पुढची स्टोरी थोडी डिफिकल्ट आहे समजायला. म्हणून मला सांगा इथपर्यंत गोष्टी समजल्या का? ठीक आहे. सिंपल आपण बघितलं, की बघा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस आणि महात्मा गांधी गेले नाही. म्हणून त्या गोलमेज परिषदेचे पहिल्या गोलमेज परिषदेचे जे अध्यक्ष होते रॅमसे मॅकडोनल्ड, ते काय म्हणाले रे? तर रॅमसे मॅकडोनल्ड सिंपल म्हणाले, की आयर्विनला, की तुम्ही काय करा, गांधीजींशी संपर्क साधा आणि कसंही करा, काहीही करा, परंतु महात्मा गांधी आणि काँग्रेसला दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये घेऊन या. रडा त्यांच्यासमोर काहीही करा, परंतु दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये घेऊन या. म्हणून आयर्विन यांनी कोणासोबत बोलणं सुरू केलं? महात्मा गांधींसोबत. ठीक आहे. महात्मा गांधीजींसोबत जेव्हा बोलले आयर्विन, तेव्हा महात्मा गांधींना काय म्हणाले, की तुम्ही सविनय कायदेभंग स्थगित करा आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर व्हा. तर महात्मा गांधी म्हणाले, की "ठीक आहे, मी सविनय कायदेभंग स्थगित करतो, परंतु माझ्या 3 अटी आहेत. त्या 3 अटी मान्य करा. मी लगेच काँग्रेसला घेऊन बोरिया बिस्तर आताच बांधतो आणि लगेच दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जायला तयार होतो." ठीक आहे. म्हणून 3 अटी काय होत्या? तर पहिली अट होती कायदेभंगांचे जे सत्याग्रही आहेत, त्यांची तुरुंगातून सुटका करा. कारण की त्यांनी मर्डर तर केला नाही ना कोणाचा किंवा त्यांनी चोरी केली नाही. त्यांनी फक्त काय केलंय सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणून त्यांची काय करा, तर तुरुंगातून सुटका करा. ही पहिली अट गांधीजींनी आयर्विनसमोर मांडली. दुसरी अट काय होती, की समुद्रकाठी जी लोकं राहतात, ठीक आहे, कोळी समाज असो किंवा कोणीही, जे लोकं समुद्राकाठी राहतात त्यांना मीठ तयार करण्याची परमिशन द्या. ठीक आहे. ही होती दुसरी अट आणि तिसरी अट काय होती री, मिठावरील कर जो आहे ना, तो रद्द करा. खूप झाला मिठावरील कर, तो आता काय करा रद्द करा. कारण की मीठ हे आमच्याच देशाचं आहे, त्याच्यावर कर अजिबात लावू नका. अशा प्रकारे 3 अटी ज्या होत्या गांधीजींनी आयर्विन समोर मांडलेल्या होत्या. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आयर्विन यांनी अटी ऐकून घेतल्या. त्या अटींना मान्यताही दिली, की ठीक आहे म्हणे. ठीक आहे. तुम्ही म्हणतायत ना, की कायदेभंगाच्या म्हणजे सत्याग्रहांची सुटका करा, लोकांना मीठ तयार करण्याची परमिशन द्या, तर मी देतो. ठीक आहे. म्हणून आयर्विन यांनी जेव्हा या अटी मान्य केल्या, ठीक आहे, लक्षात असू द्या आयर्विन यांनी जेव्हा या अटी मान्य केल्या, त्यानुसार एक अधिवेशन झालं 29 मार्च 1931 ला कराची येथे. ठीक आहे. कराची येथे एक अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये यांच्यामध्ये जो करार झालेला होता, त्याला म्हटलं जातं करार. या कराराला या कराची अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आली. ठीक आहे, लक्षात असू द्या. गांधी-हॅरविन कराराला या अधिवेशनामध्ये, कराची अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आली आणि काँग्रेसने सुद्धा ठरवलं, की ठीक आहे, गांधीजी म्हणतायत ना, की आपण दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊया, तर ठीक आहे म्हणे, आपण जाऊया. म्हणून या सर्वांनी ठरवलं, की आपण काँग्रेस आणि गांधीजींनी ठरवलं, की आपण कुठे जाऊया रे? दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये जाऊया. ठीक आहे. हा करार कधी झालेला होता? तर करार जो आहे 29 मार्च 1931 ला मान्यता देण्यात आली कराची अधिवेशनामध्ये आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष लक्षात असू द्या, सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि आता हे तिघही जण म्हणजे काँग्रेस सोबतच गांधीजी जे होते ना, गांधीजी आणि काँग्रेसचे नेते सर्वजण आपलं बोरिया बिस्तर बांधायला लागले. कुठे जाण्यासाठी? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाण्यासाठी. आणि इथून सुरू होते मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद. गोलमेज परिषद. ठीक आहे. तर मी आज तुम्हाला एक ग्रुपवर एक व्हिडिओ पाठवतो, की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी कसे गेले होते. ठीक आहे. कसे गेले होते म्हणजे जहाजाने गेले होते. त्या जहाजाचा सुद्धा माझा एक छोटासा व्हिडिओ आहे. तर जहाजामध्ये गेलेले होते. त्याच्यासंबंधी एक व्हिडिओ पाठवतो आणि सोबत त्यांच्यासोबत कोण-कोण गेलेले होते. येस रोहित सर, मी लिंक शेअर करतो. ओके. ठीक आहे. कोण-कोण गेलेलं होतं, काय-काय त्यांच्यासमोर जहाजीमध्ये झालं याच्या संबंधी ओरिजिनल फुटेज आहे माझं. ठीक आहे. गोलमेज परिषद लंडनलाच झाली मॅम. ठीक आहे. तिन्ही गोलमेज परिषदा ज्या आहेत ना, त्या लंडनलाच झाल्या. ठीक आहे. लंडनलाच तिन्ही गोलमेज परिषदा झाल्या आणि यामध्ये आता पहिली गोलमेज परिषद झाली. त्याच्यामध्ये काय बघायचं होतं फक्त, की रिबीन कोणी कापली? म्हणजे आपल्याकडे द्वीपप्रज्वलन करतात ना, तिथे रिबीन कापून उद्घाटन. ठीक आहे. तर रिबीन कोणी कापली? सोबतच काय-काय घडामोडी तिथे घडलेल्या होत्या, कोण-कोण हजर होतं, हे आपण पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेस बघितलं. परंतु पहिल्यापेक्षा महत्त्वाची आहे दुसरी गोलमेज परिषद. कारण की इथून नाही का घडामोडी खूप चेंज होतात. ठीक आहे. तर आता बघूया दुसरी गोलमेज परिषद. ठीक आहे. आणि मित्रांनो बघा नाही समजलं ना, तर मला सांगत चला, की "सर हा पार्ट नाही समजला, मला पुन्हा एकदा समजून द्या." तर मी हवं तर पुन्हा एकदा समजून देईन. ओके. आता बघूया दुसरी गोलमेज परिषद.
ठीक आहे. काय झालं होतं सर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये? बघा गांधीजींनी गांधी आणि आयर्विन करार झाला. ठीक आहे. या करारानुसार काय साध्य झालं, की काँग्रेस आणि जे गांधीजी आहे यांना दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जायचं आहे. आणि म्हणून 7 सप्टेंबर 7 सप्टेंबर 1931 ला जी दुसरी गोलमेज परिषद स्टार्ट होणार होती, याच्यासाठी महात्मा गांधी सुद्धा आले आणि काँग्रेसचे इतर नेते सुद्धा आले. ठीक आहे. तर कोण-कोण आले ते सुद्धा सांगतो. अय्यंगार भरपूर नेते होते. ओके. काँग्रेस सुद्धा आले आणि महात्मा गांधी सुद्धा आले आणि ही परिषद सुरू झाली. ठीक आहे. ही परिषद सुरू झाली. वेगवेगळे जे नेते होते या परिषदेमध्ये हजर होते. ठीक आहे. आता सपोज मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की इथे बसून आहेत मित्रांनो गांधीजी. ठीक आहे. इथे कोण बसून आहे रे? इथे गांधीजी आहेत ते बसून आहेत. ठीक आहे. आणि परिषदेचे अध्यक्ष सुद्धा इथेच आहे. वेगवेगळे जण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे. अय्यंगार सारखी व्यक्ती, बेगम जहारा शाहनवाज सारख्या महिला ज्या आहेत, त्या सुद्धा आलेल्या आहेत. सगळेजण या टेबलवर बसलेले आहेत. ओके. आता इथे जे अध्यक्ष असतात, ते फक्त गांधीजींना उभे करतात सर्वप्रथम आणि त्यांना विचारतात, की तुमच्या काय मागण्या आहेत? ठीक आहे. गांधीजींना विचारतात, की तुमच्या काय मागण्या आहे? तर गांधीजी उभे होतात आणि गांधीजी एकच मागणी मागतात. ठीक आहे. गांधीजी फक्त एकच शब्द मागतात आणि बाकी काहीच नका देऊ म्हणतात. फक्त एकच शब्द आणि ते होतं मित्रांनो संपूर्ण स्वातंत्र्य. काय होतं गांधीजी एकच गोष्ट मागतात. ते होतं संपूर्ण स्वातंत्र्य. ठीक आहे. परंतु ज्यांनी उभं केलं होतं तेच म्हणतात, की तुम्ही बसून जा. आम्ही संपूर्ण स्वातंत्र्य अजिबात देणार नाही. ठीक आहे. आम्ही संपूर्ण स्वातंत्र्य अजिबात देणार नाही. म्हणून गांधीजी फक्त एकच शब्द वापरतात तिथे संपूर्ण स्वातंत्र्य. परंतु इंग्रज म्हणतात, की नाही आणि इंग्रज मग आपला जो फेस आहे तो दुसरीकडे वळवतात आणि मग मागतात आंबेडकरांना, की तुम्हाला काय पाहिजे? ठीक आहे. आणि आंबेडकर कोणाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथे आले होते? अस्पृश्यांचं. ठीक आहे, लक्षात असू दे. आंबेडकर देशासाठी नव्हते आले. ठीक आहे. आंबेडकर कारण की तेव्हा गरज सामाजिक सुधारणेची सुद्धा होती. ठीक आहे. आंबेडकरांनी स्वतःची बाजू मांडली. कारण की अस्पृश्यांना सुद्धा तेव्हा मदत हवी होती ना. म्हणून आंबेडकर आले होते तिथे अस्पृश्यांच्या मदतीसाठी. ठीक आहे. अस्पृश्य समाजाचे हक्क मागण्यासाठी. ठीक आहे. तर बघा गांधीजींनी मागितलं संपूर्ण स्वातंत्र्य, ते मात्र नाकारलं. परंतु अस्पृश्यांच्या मागण्या मात्र इंग्रजांनी काळजीपूर्वक ऐकून घेतल्या. ठीक आहे. अस्पृश्यांच्या सर्व मागण्या इंग्रजांनी काळजीपूर्वक ऐकून घेतल्या आणि त्यानुसार ठीक आहे, इंग्रजांनी अस्पृश्यांच्या ज्या मागण्या होत्या ना, त्या मात्र मान्य केल्या. ठीक आहे. या परिषदेमध्ये कोण-कोण आलं होतं सर बघा, गांधीजी होते, गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आंबेडकर, ठीक आहे, अय्यंगार, भरपूर व्यक्ती होते. अय्यंगार होते, बेगम जहारा शाहनवाज अय्यंगार, ठीक आहे. एक नाम जोशी सुद्धा आले होते. नाम जोशी. हे एवढे लक्षात ठेवावं लागेल का सर? तर बघा जे लक्षात ठेवायचे आहे ना, त्याची मी तुम्हाला एक टेबल बनवून देईन, टाईम टेबल. म्हणजे टाईम टेबल म्हणण्यापेक्षा एक अध्यक्षांचा टेबल आहे तो, म्हणजे नावांचा टेबल. तर त्यामध्ये कोणकोणते लक्षात ठेवायचे आहे ना, फक्त तेवढेच लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला अजिबात लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे? तर बघा दुसरी गोलमेज परिषद अध्यक्ष वगैरे तेच होते. ठीक आहे? दुसऱ्या गोलमेज परिषद भरपूर जण हजर होते. ठीक आहे? कारण की काँग्रेस आलं होतं ना, तर त्यामुळे भरपूर जण हजर होते. 7 सप्टेंबर 1931 ला ही परिषद जी आहे सुरू झाली. परंतु ही परिषद का थांबली? कारण की गांधीजींना राग आला होता. कशाचा राग सर? बघा त्यांना उभं केलं. त्यांनी मागितलं संपूर्ण स्वातंत्र्य आणि हे संपूर्ण स्वातंत्र्य तिथेच नाकारण्यात आलं. त्यामुळे गांधीजींना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी काय केलं रे, कारण की बाकीच्यांच्या मागण्या बरोबर ऐकून घेत होते आणि गांधीजींच्या मागण्या ऐकल्याच जात नव्हत्या. ठीक आहे. त्यामुळे गांधीजींना या गोष्टीचा राग आला आणि ते डिसेंबर 1931 मध्ये भारतात परत आले. आणि त्यामुळे ही परिषद जी होती डिसेंबर 1931 मध्येच थांबली. ठीक आहे. नाहीतर ही परिषद चालली असती पुढे. परंतु गांधीजी निघून गेले होते ना. जो बिग बॉस होता तोच निघून गेल्यावर ती परिषद काहीच कामाची नाही. म्हणून डिसेंबर 1931 मध्ये ही परिषद थांबली. गांधीजी भारतात परत आले. का बरं परत आले सर? कारण की गांधीजींनी जी एकच मागणी केली होती, तीच मागणी ही पूर्ण करू शकत नव्हते इंग्रज. त्यामुळे गांधीजींना या गोष्टीचा राग आला आणि ते भारतामध्ये परत निघून आलेले होते. ठीक आहे. आणि परंतु भारतात परत आल्यावर इकडे वेगळंच काहीतरी चालू होतं. ठीक आहे. आता ते काय चालू होतं ते सुद्धा सांगतो. फक्त लक्षात असू द्या. की दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर 1931 ला सुरू झालेली होती. परंतु थांबली कधी सर? 1 डिसेंबर 1931 मध्ये. ठीक आहे. का थांबली सर? कारण की गांधीजींनी संपूर्ण स्वातंत्र्य मागितलं होतं, परंतु ब्रिटिश संपूर्ण स्वातंत्र्य द्यायला तयारच नव्हते. म्हणून गांधीजी निघून आले आणि निघून आल्यामुळे ही परिषद थांबली. परंतु जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, यांनी जी अस्पृश्यांची मागणी केली होती, ती मात्र ऐकण्यात आली. ठीक आहे. अस्पृश्यांची मागणी काळजीपूर्वक ऐकण्यात आली आणि त्यानुसार एक जातीय निवाडा जाहीर करण्यात आलेला होता. जातीय निवाडा. ठीक आहे. जातीय निवाडा एक जाहीर करण्यात आलेला होता. कारण की अस्पृश्यांना हक्क मिळणं गरजेचं होतं ना. म्हणून जातीय निवाडा जाहीर करण्यात आलेला होता. काय होता सर हा जातीय निवाडा? बघा. जातीय निवाडा हा गोलमेज परिषदा संपल्यानंतर जाहीर करण्यात आला. कधी? तर 16 ऑगस्ट 1932 मध्ये. 1932 मध्ये हा जातीय निवाडा जाहीर करण्यात आलेला होता. आणि यानुसार काय होणार होतं सर? तर बघा यानुसार जातीय निवाड्यानुसार हिंदू, मुस्लिम आणि जे शीख समाजाचे लोकं राहतात ना, यांना वेगळं मतदारसंघ मिळालेलं होतं.
ठीक आहे? लक्षात असू द्या. या 16 ऑगस्ट 1932 रोजी जे पंतप्रधान होते त्या देशाचे रॅमसे मॅकडोनाल्ड, ठीक आहे? कारण की मी तुम्हाला सांगितलं ना, अध्यक्ष सुद्धा तेच होते. तर त्यांनी एक जातीय निवाडा जाहीर केलेला होता. या जातीय निवाड्यानुसार मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख, ठीक आहे? यांना काय मिळणार होतं रे? वेगळं मतदारसंघ मिळणार होतं. वेगळं मतदार संघ आणि यामध्येच वेगळं मतदारसंघ जे मिळणार होतं ना, तर यामध्येच दलित सुद्धा होते. ठीक आहे. अस्पृश्य किंवा दलित. ठीक आहे. यांना सुद्धा वेगळं मतदारसंघ दिल्या जाणार होतं आणि यानुसार काय होणार होतं रे, तर जे हिंदूमध्ये दलित कशात मोजले जात होते? हिंदूमध्ये मोजले जात होते. परंतु दलितांना वेगळा मतदारसंघ दिल्यानंतर हे जे दलित आहेत हे हिंदूंपासून वेगळे होणार होते किंवा हे जो अस्पृश्य समाज होता, हा हिंदूंपासून वेगळा होणार होता आणि त्यामुळे महात्मा गांधींना भारतात आल्यानंतर या गोष्टीचा प्रचंडच राग आला. ठीक आहे. कशासाठी? कारण की हे जे जे दलित अस्पृश्य समाज होता, तो ऑलरेडी हिंदूमध्ये होता, परंतु तो आता वेगळा केला जाणार होता. ठीक आहे. त्यामुळे गांधीजींचं एक वाक्य आहे यासंबंधी, या सिच्युएशन संबंधी, की "मी मागितली भाकरी आणि मला मिळाला धोंडा." ठीक आहे. म्हणजे गांधीजी म्हणायचे असे, गांधीजींचं एक वाक्य आहे, की "मी मागितली भाकरी, परंतु मला मिळाला काय रे? मला मिळाला धोंडा." मिळाला धोंडा. का बरं असं म्हटलं सर? कारण की बघा त्यांनी काय मागितलं रे? संपूर्ण स्वातंत्र्य मागितलं. संपूर्ण स्वातंत्र्य. परंतु त्यांना दिलं काय? तर त्यांना स्वातंत्र्य न देता उलट त्यांना वेगळं केलं. जे हिंदू ऑलरेडी होते ना, त्यांना हिंदूमध्ये 2 पार्ट करून दिले. ठीक आहे. अस्पृश्यांना वेगळं मतदारसंघ दिला. ठीक आहे. त्यामुळे गांधीजी अजूनच चिडले. ठीक आहे. आणि यांनी उपोषण सुरू केलं. ठीक आहे. उपोषण सुरू केलं. परंतु यापेक्षाही महत्त्वाचं माहिती आहे का काय? हे तर एक महत्त्वाची घटना आहेच. ही परीक्षेमध्ये विचारल्या जाईलच. परंतु यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे? तर बघा मी काय सांगितलं रे, की दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी कुठे गेले होते? लंडनला. ठीक आहे. थोडं काळजीपूर्वक ऐकाल. ओके. दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी गेले होते लंडनला. परंतु महात्मा गांधीजींचा करार कोणासोबत झाला होता रे? आयर्विन सोबत. ठीक आहे. त्या इंग्रज सरकारने बघा कशी आयडिया लावली. यांनी काय केलं आयर्विन आणि गांधीजी यांच्यासोबत करार केला. त्यानुसार गांधीजी कुठे गेले? गांधीजी लंडनला गेले गोलमेज परिषदेमध्ये. कारण की गांधीजींना वाटलं, की आपल्या या 3 मागण्या ज्या आपण मागितल्या होत्या, की कायदेभंगाची, सत्याग्रहांची तुरुंगातून सुटका करा, समुद्रकाठच्या लोकांना मीठ तयार करण्याची परमिशन द्या, मिठावरील जाचक कर रद्द करा. या मागण्या मान्य झालेल्या आहेत. असं कोणाला वाटलं? गांधीजींना. म्हणून गांधीजी कुठे गेले? लंडनला चालले गेले. पण इंग्लंडने काय खेळी केली? इंग्लंडने हा जो व्हाईसरॉय होता याला चेंजेस करून टाकलं. ठीक आहे. कारण की इंग्लंडला कसंही करून या मागण्या पूर्ण करायच्या नव्हत्या. म्हणून इंग्लंडने काय केलं, हा जो व्हाईसरॉय होता आयर्विन याला चेंज करून टाकलं आणि याच्या जागी दुसरा व्हाईसरॉय भारतामध्ये आणला. ठीक आहे. याच्या जागी कोण आला सर दुसरा व्हाईसरॉय? तर याच्या जागी पाठवला मित्रांनो लॉर्ड विलिंग्टनला. ठीक आहे. विलिंग्टन. लॉर्ड विलिंग्टन. लक्षात असू द्या. आणि हा थोडा मूर्ख म्हणण्यापेक्षा क्रूर व्हॉइसरॉय होता. ठीक आहे. हा काय म्हणे, की तुमचा जो करार झालेला आहे, गांधीजींना सांगत होता, की तुमचा जो करार झालेला तो आयर्विन सोबत झालेला, माझ्यासोबत नाही. मी या गोष्टी मानणार नाही, की समुद्रकाठच्या लोकांना मीठ तयार करण्याची परमिशन द्या. मी अजिबात देणार नाही. तुम्ही म्हणतायत, की जे सत्याग्रही आहेत त्यांची सुटका करा. मी अजिबात सुटका करणार नाही. असं कोण म्हणत होता? हा विलिंग्टन. ठीक आहे. कारण की इंग्लंडने काय केलं होतं, की करार हा गांधीजींचा कोणासोबत झालेला होता? आयर्विन सोबत. ठीक आहे. करार कोणासोबत झालेला होता? आयर्विन सोबत. तर जसे गांधीजी लंडनला चालले गेले, आयर्विन याला काढून टाकलं आणि त्याच्या जागी कोणाला आणलं? तर लॉर्ड विलिंग्टनला आणलं आणि विलिंग्टनने काय केलं? तर तिन्ही करार जो होता ना, तो बंद करून टाकला. ती माझ्यासोबत करार झाला नाही, त्यामुळे मी या गोष्टी पाळणार नाही. आणि म्हणून गांधीजींना बघा गांधीजींना तिकडेही राग आला. आता भारतात आले, तर भारतातही राग आलेला होता, कारण की इंग्रजांनी अशी खेळी केली होती ना. म्हणून गांधीजींनी काय केलं? सविनय कायदेभंग पुन्हा एकदा सुरू केला. सविनय कायदेभंग जो बंद केलेला सविनय कायदेभंग होता ना, कारण की गांधी आर्यन करारानुसार काय सांगण्यात आलं होतं, की सविनय कायदेभंग बंद करा. म्हणून हा सविनय कायदेभंग जो बंद केलेला होता, पुन्हा एकदा सुरू केला. ठीक आहे. पुन्हा एकदा सुरू केला आणि सुरू असतानाच काय झालं रे, ते जातीय निवाडा जो होता तो जाहीर झाला 16 ऑगस्ट 1932 रोजी. 16 ऑगस्ट 1932 रोजी हा जो मी तुम्हाला आता जातीय निवाडा सांगितला ना, हा वाला. जो मुस्लिम, ख्रिश्चन, शीख यांना वेगळा मतदारसंघ, सोबतच अस्पृश्य जे होते यांना वेगळा मतदारसंघ. तर हा जो जातीय निवाडा होता, हा जाहीर झालेला होता. आणि त्यामुळे गांधीजींना जे आणखीन जास्त राग आला आणि त्यांनी उपोषण जे आहे ना, ते सुरू केलं. ठीक आहे. तर मला सांगा मित्रांनो, इथपर्यंत समजलं का? ठीक आहे. इथपर्यंत ही जी दुसरी गोलमेज परिषद आहे, कळली का मला सांगा? ठीक आहे. नसेल समजली तर मी पुन्हा एकदा समजून सांगतो. फक्त मला सांगा इथपर्यंतच्या गोष्टी समजल्या का? ठीक आहे. थोडं कन्फ्युजिंग असेल, परंतु जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा येऊन जाईल. ठीक आहे. अपूर्वा मॅम, रोहित सर, सोनाली मॅम, अश्विनी मॅम, मला एकदा सांगून द्याल, की इथपर्यंत गोष्टी समजल्या का? नसेल समजलं तर तसंही सांगा. मी हवं तर पुन्हा एकदा समजून सांगतो. आरती मॅम समजलं इथपर्यंत? ठीक आहे. नसेल समजलं तर काही हरकत नाही बरं. थोडं कन्फ्युजन वाटलंही असेल ना, की सर मला असं सांगा, की थोडं नाही समजलं. मी हवं तर पुन्हा एकदा पूर्ण समजून सांगतो.
समजत आहे? ओके. दीपक सरांना समजतंय, सोनाली मॅमना सुद्धा समजतंय. ओके. अपूर्वा मॅमना सुद्धा समजतंय. ओके. ठीक आहे. तर इथे आपण आता बघूया दुसरी जे गोलमेज परिषद झाली. आता गांधीजींना काय आलाय रे? राग आला आहे आणि गांधीजींना करायचं आहे आता उपोषण. ठीक आहे. गांधीजींना काय करायचं आहे? उपोषण. इथे कन्फ्यूज कशात होतं बघा, कन्फ्यूज तुम्हालाही थोडं झालं असेल, कारण की मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं होतं ना, आता तुम्ही रिपीट वाचलं असेल भरपूरदा, परंतु मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं होतं, मी कशात कन्फ्यूज झालो होतो? कारण की बघा, पहिली झाली, पहिला सॉर्ट आउट आहे. पहिला विषय, पहिली गोलमेज परिषदमध्ये काही नाहीये. ठीक आहे. दुसरी जी गोलमेज परिषद आहे ना, याच्यामध्ये घडामोडी अचानक घडतात. काय घडतात बघा, महात्मा गांधी तिकडे जातात, इकडे व्हॉइसरॉय चेंज होतात. इकडे व्हॉइसरॉय चेंज होतात, तर तो आपले कायदे वेगळेच कायदे चालू आहे त्याचे. ठीक आहे. आयर्विन सोबत जो कायदा झालेला आहे, तो आयर्विन सोबत झालेला आहे, तर इंग्लंड सरकार काय करतं, आयर्विनला परत बोलवून घेतं. त्यामुळे गांधीजींना या गोष्टीचं काहीच माहिती नाही, की आयर्विनला परत बोलवलं आहे आणि नवा व्हॉइसरॉय भारतात आलेला आहे. ठीक आहे. आणि तो व्हॉइसरॉय इकडे भारताची वाट लावायला बघतो. ठीक आहे. कोण? विलिंग्टन. ठीक आहे. जो विलिंग्टन असतो ना, तो थोडा मूर्खही असतो आणि तो कोणते कायदे वगैरे पाळत नाही. ठीक आहे. लक्षात असू द्या. म्हणून आणि त्याच वेळेस तिसरी घडामोड काय घडते, की जे इंग्लंडचं सरकार आहे, ते जातीय निवाडा जो आहे ना, तो जाहीर करून देतात. आणि त्यामुळे गांधीजी काय करतात रे, गांधीजी उपोषण करतात. ठीक आहे. का बरं उपोषण करतात सर? सिंपल एक कारण होतं, की सपोज हे हिंदू आहेत. ठीक आहे. एवढे जे लोकं आहेत ना, यामध्ये हिंदू आहेत. ठीक आहे. भरपूर लोकं आहेत. तर या हिंदूमधून अस्पृश्यांना मात्र वेगळं केलं जातंय. ठीक आहे. त्यांना वेगळं मतदारसंघ देऊन, वेगळं मतदारसंघ देऊन त्यांना काय केलं जातंय? वेगळं केलं जातंय. म्हणून गांधीजी काय करतात? उपोषण करतात. कुठे उपोषण करतात सर? बघा हे उपोषण करतात कारागृहामध्ये. ठीक आहे. येरवडा जेलमध्ये. येरवडा जेलमध्ये. परंतु सर हे जेलमध्ये कधी गेले? तर बघा इथे इंग्लंडची एक खेळी बघा. इंग्लंड खूपच शातीरपणे इथे वागत होतं. इंग्लंडने काय केलं? सर्वप्रथम बघा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजून सांगतो. गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये झाला करार. ठीक आहे. यांच्यामध्ये करार झाला. त्यानुसार आयर्विन काय म्हणे, की गांधीजीला तुम्ही सविनय कायदेभंग बंद करा. तुमच्या अटी मी मान्य करतो. तुम्ही कुठे जा? गोलमेज परिषदेला जा. म्हणून गांधीजी जातात गोलमेज परिषदेला लंडनमध्ये. आता लंडनमध्ये गोलमेज परिषदेला गेल्यानंतर लंडन काय करतं रे? लंडन काय करतं? या व्हॉइसरॉयला हटवतं त्या जागेवरून आणि त्याच्या जागी नवीन व्हॉइसरॉय आणतो. तो कोण असतो? लॉर्ड विलिंग्टन. आता जेव्हा गांधीजी परत येतात भारतामध्ये, तेव्हा हा लॉर्ड विलिंग्टन काय म्हणतो, की माझ्यासोबत तुमचा करारच झालेला नाही. त्यामुळे मी अजिबात तुमचे जे कायदे आहेत ना, ते पाळणार नाही. तुम्ही जे अटी केल्या आहेत ना, ते आयर्विन सोबत केलेल्या आहे, माझ्यासोबत नाही. त्यामुळे मी हा करार पाळणार नाही. म्हणून लॉर्ड विलिंग्टन हा गांधीजींचं ऐकत नाही. म्हणून गांधीजी काय करतात? सविनय कायदेभंग सुरू करतात. सविनय कायदेभंग. आणि जसे गांधीजी सविनय कायदेभंग सुरू करतात, हा जो लॉर्ड विलिंग्टन असतो, हा काय करतो? गांधीजींना अटक करतो. का बरं अटक करतो सर? कारण की गांधीजी कायद्यांचा भंग करत असतात. ठीक आहे. कायद्यांचा भंग करतात म्हणून गांधीजींना अटक केल्या जाते आणि गांधीजींना टाकलं जातं जेलमध्ये. कुठल्या जेलमध्ये सर? तर येरवडा कारागृहामध्ये त्यांना बंद केलं जातं. ठीक आहे. येरवडा कारागृहामध्ये बंद केल्या जातं. याच कारागृहामध्ये काही काळ आपले जे हे आहेत ना मित्रांनो संजय दत्त ते सुद्धा होते. ठीक आहे. लक्षात असू दे. येरवडा जेलमध्ये त्यांना बंद केलं जातं आणि याच जेलमध्ये गांधीजी काय करतात? कारण की 16 ऑगस्टला जाहीर झालेला असतो म्हणून यावर थोडा विचार करतात आणि 20 सप्टेंबर 1932 ला गांधीजी आमरण उपोषण सुरू करतात. आमरण उपोषण. आमरण उपोषण. आमरण उपोषण म्हणजे काय रे? तर मरेपर्यंत उपोषण. ठीक आहे. जोपर्यंत जीव जात नाही ना, तोपर्यंत उपोषण करणे. आणि कधी करतात? 20 सप्टेंबर 1932 ला. ठीक आहे. आता बघा गांधीजींनी आमरण उपोषण केलं होतं, म्हणून गांधीजींचे अनुयायी, अनुयायी म्हणजे काय? फॉलोवर. ते काय करतात अशा वेळेस कारण की बघा जो अस्पृश्यांचा प्रश्न आहे, तो कोणी मांडला होता रे गोलमेज परिषदेमध्ये? तो मांडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून यांचे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास देणं सुरू करतात. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप त्रास देतात. की तुम्ही काहीही करा, परंतु हा जो जातीय निवाडा जाहीर झालेला आहे, हा रद्द करा. अथवा गांधीजी जे आहेत, ते आमरण उपोषणावर आहे, ते मरून जातील. ठीक आहे. म्हणून गांधीजींचे अनुयायी म्हणजे ज्यांचे जे फॉलोअर्स असतात ना, कारण की गांधीजींचे तेव्हा भरपूर फॉलोअर्स होते. ठीक आहे. जसं कोणीही, कोणत्याही देशाचा कोणीही बॉस असेल, तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे ना, त्यांचे फॉलोअर्स असतातच. तर त्यांचे फॉलोअर जे आहेत ना, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास देणं सुरू करतात. त्यांना काम करू देत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासमोर रिक्वेस्ट करतात, की मला माझं काम करू द्या. कारण की तुमचं कोणी फॅमिली नसेल, पण माझ्या घरी माझी फॅमिली आहे. ठीक आहे. मला काम करावं लागेल तेव्हाच मी कमवू शकेल आणि कमवू शकेल तरच ते खाईल. परंतु त्यांचे जे फॉलोअर्स असतात ना, ते ऐकत नाही आणि ते एकच गोष्ट म्हणतात, की "काहीही करा, आम्ही तुमचं काम तुम्हाला करू देतो. फक्त जो जातीय निवाडा आहे तो रद्द करा." ठीक आहे. परंतु जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, मग काही कालावधीनंतर जे आपले महात्मा गांधी यांच्यासोबत भेटायला कुठे जातात रे? तर हे जातात मित्रांनो येरवडा कारागृहामध्ये. ठीक आहे. आणि गांधीजींसोबत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा चालते. चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच शब्द वापरतात, की "मी एवढ्या वर्षांपासून, ठीक आहे, मी एवढ्या वर्षांपासून म्हणतोय, की अस्पृश्यांना काहीतरी द्या, अस्पृश्यांना काहीतरी द्या. तेव्हा तुम्ही आम्हाला काहीच नाही दिलं. ठीक आहे. तुम्हाला तेव्हा आम्ही आठवलं नाही. आणि जेव्हा आज काहीतरी अस्पृश्यांना मिळतंय, भले ते इंग्लंडचं सरकार देत आहे, परंतु काहीतरी अस्पृश्यांना मिळतंय, तेव्हा मात्र तुम्ही अशी मनाई करता आहात. म्हणजे हे चुकीचं आहे ना.
ठीक आहे, हे चुकीचं आहे असं कोण म्हणतं रे? असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना म्हणतात. ठीक आहे, सिंपल गोष्ट होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एकच म्हणणं होतं, की आजपर्यंत आमच्यावर एवढे अत्याचार होत आहेत. आजपर्यंत तुम्हाला आम्ही दिसलो नाही. ठीक आहे, आणि आज जेव्हा आम्हाला काहीतरी मिळतंय, त्यावेळेस मात्र तुम्हाला आम्ही दिसतोय. तर ही किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तर मला डायरेक्ट ब्लॅकमेल करायला निघालाय. ठीक आहे, असं कोण म्हणतात? आंबेडकर जे आहेत महात्मा गांधींना म्हणतात. तर महात्मा गांधी सिंपल म्हणतात, की बघा आपला हिंदू समाज आहे, हिंदू समाजामधून विभक्त होऊ नका. ठीक आहे, हवं तर तुम्हाला आम्ही काय करतो, आमच्यामध्ये सामील करतो आणि तुम्हाला जे मतदारसंघच पाहिजे ना, ते आम्ही देतो. परंतु माझं एकच अट आहे म्हणतात गांधीजी, की आमच्यापासून वेगळे होऊ नका. ठीक आहे, आमच्यापासून जे आहे ना, वेगळे होऊ नका. म्हणून यांच्यामध्ये करार चालतो इथे आणि त्याला म्हटलं जातं मित्रांनो पुणे करार. यांच्यावर आधी डिस्कशन चालतं. डिस्कशन मधून एक करार बाहेर येतो आणि या कराराला म्हटलं जातं पुणे करार. या करारानुसार काय साध्य होतं सर? तर बघा या करारानुसार काय दिलं जातं मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे. गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार होतो. या करारानुसार या कराराला पुणे करार सुद्धा म्हणतात, एरवडा करार सुद्धा म्हणतात, गांधी-आंबेडकर करार सुद्धा म्हणतात. भरपूर त्याला नाव आहे. ऐक्य करार सुद्धा याला म्हटलं जातं. ओके. तर या करारानुसार काय होतं? तर बघा पुणे करारानुसार जे अस्पृश्य समाज आहे, अस्पृश्य समाज आहे, यांना जे वेगळं मतदारसंघ मिळणार होतं ना, ते आता वेगळं मतदारसंघ यांना मिळत नाही. यांना काय मिळतं रे? संयुक्त मतदारसंघ. संयुक्त मतदारसंघ. म्हणजे संयुक्त मतदारसंघ म्हणजे काय? बघा पहिले कसं होणार होतं, हे वेगळी निवडणूक लढणार होते. ठीक आहे. एक वेगळा प्रतिनिधित्व म्हणून. परंतु आता यांना हिंदूंसोबतच निवडणूक लढावी लागेल. हिंदू प्लस अस्पृश्य एकच राहतील आता. ठीक आहे. हिंदूंसोबतच यांना निवडणूक लढावी लागेल आणि सोबतच यांना एक थोडं गिफ्ट म्हणून 18% जागा पण देण्यात येतात. ठीक आहे. अस्पृश्य समाजाला एक 18% जागा फक्त अस्पृश्यांसाठी राखून ठेवण्याचं सुद्धा गांधीजी इथे डिसाईड करतात. ठीक आहे. या पुणे करारानुसार असं जे डिसाईड आहे ना ते होतं. ठीक आहे. आणि त्यामुळे जे अस्पृश्य हिंदूंपासून वेगळे जाणार होते ते फूट मात्र आता टळते. ठीक आहे. ती फूट टळते आणि गांधी आणि जे आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार जो आहे ना तो होतो. ठीक आहे. समजला पुणे करार काय आहे? सिंपल आहे. बघा, पुणे करारानुसार काय होतं रे? तर बघा, जातीय निवाड्यानुसार अस्पृश्य हिंदूंपासून वेगळे होणार होते. म्हणून गांधीजी काय करतात? उपोषणावर बसतात. आता गांधीजी उपोषणावर आहे, तर गांधीजींचे जे फॉलोअर्स आहे, ते काय करतात? ते फॉलोअर्स जातात आपले आंबेडकरांना त्रास देतात. कशासाठी त्रास? की त्रास याच्यासाठी देतात, की तुम्ही काही करा, परंतु जातीय निवाडा रद्द करायला सांगा. ठीक आहे? वेगळं जाऊ नका, जाती निवाडा रद्द करायला सांगा. म्हणून डॉक्टर आंबेडकर काय करतात? तर ठीक आहे, आम्ही यावर डिस्कशन करण्यासाठी येरवडा कारागृहामध्ये येतात. ठीक आहे? कशासाठी? तर काय नेमकं प्रॉब्लेम्स आहे ते जाणून घेण्यासाठी येरवडा कारागृहामध्ये येतात आणि गांधीजींसोबत डिस्कशन चालतं. या डिस्कशनमध्ये काय साध्य होतं? या डिस्कशनमध्ये आंबेडकर सिंपल गांधीजींना म्हणतात, की आजपर्यंत आमच्यावर जे अत्याचार होते ते तुम्हाला दिसले नाही. आजपर्यंत आमच्यावर जे पण लोकांनी एवढं त्रास दिला आम्हाला, ते तुम्हाला कधीच दिसलं नाही आणि आज जेव्हा आम्हाला काहीतरी मिळतंय, तेव्हा मात्र तुम्हाला आम्ही खुपतोय किंवा तुम्हाला आम्ही दिसतोय. ठीक आहे? असं कोण म्हणतं? आंबेडकर म्हणतात. तर गांधीजी म्हणतात, की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे? तुम्हाला जर वेगळं मिळत आहे. फक्त मी काय म्हणतोय, हिंदूंपासून वेगळं जाऊ नका. ठीक आहे. हिंदूंची लोकसंख्या कमी होऊन जाईल. हिंदूंपासून वेगळं जाऊ नका. हिंदू आणि अस्पृश्य एकच आहे, ते एकच राहा. ठीक आहे. म्हणून गांधीजी काय करतात, तर हिंदू आणि अस्पृश्यांना एकत्र ठेवण्यासाठी यांचा पुणे करार जो आहे ना, तो करतात आंबेडकरांसोबत. ठीक आहे. आणि या करारानुसार हिंदू प्लस अस्पृश्य जे आहेत ना, यांना संयुक्त मतदारसंघ देण्यात येतं आणि 18% जागा म्हणजे टोटल 148 जागा त्यांना देण्यात येतात. राखीव ठेवतात कोणासाठी? अस्पृश्यांसाठी. ठीक आहे. आणि हा होतो मित्रांनो इथे पुणे करार. ठीक आहे. परंतु पुणे करार जेव्हा होतो ना, तेव्हा गांधीजी जेव्हा सॉरी आंबेडकर जेव्हा तिथून जात असतात, त्या येरवडा कारागृहामधून निघत असतात ना, तेव्हा आंबेडकर गांधीजींच्या कानामध्ये एक शब्द म्हणतात. ठीक आहे. काही शब्द म्हणतात. तर ते शब्द काय असतात मी तुम्हाला सांगतो, की आंबेडकर गांधीजींना क्लिअरली एक गोष्ट म्हणतात, की "यावेळेस मी तुमचं ऐकलंय." ठीक आहे. "यावेळेस मी तुमचं ऐकलंय, परंतु असं ब्लॅकमेलिंग मी पुढच्या वेळेस होऊ देणार नाही." ठीक आहे. आता माझ्या अस्पृश्य समाजासाठी मी काही टाळतोय गोष्टी, परंतु पुढच्या वेळेस मी असं काहीच होऊ देणार नाही. तुम्ही जर असं पुढच्या वेळेस ब्लॅकमेलिंग मला केलं, तर यासाठी मी राजी होणार नाही. ठीक आहे. आणि त्यावेळेस मात्र गांधीजींना या गोष्टीचं वाईट वाटतं, की खरंच म्हणजे अस्पृश्यांना जो समाज आतापर्यंत ज्या समाजावर एवढे अत्याचार झाले आणि त्याच्याच समाजासाठी आपण चांगलं काहीतरी करत होतो, तर आपण हे काम बिघडवून ठेवलं. म्हणून या गांधीजींना ज्या या गोष्टीचं वाईट वाटतं, की आपण आंबेडकरांना सुद्धा म्हणजे नाराज केलं आणि अस्पृश्य समाजाला सुद्धा नाराज केलं. म्हणून गांधीजी काय करतात रे, तर याच कारागृहामध्ये, ठीक आहे, याच कारागृहामध्ये एक संघटना स्थापन करतात. त्या संघटनेचं नाव होतं ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीग. ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीग. UCHABILITY. शिबिलिटी लीग. GUE. ठीक आहे. कोण स्थापन करतं? गांधीजी ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीगची स्थापन करतात. का करतात रे स्थापन? कारण की बघा, हा जो करार आहे ना मित्रांनो, हा करार कधी झाला रे? तर 26 सप्टेंबर. ठीक आहे. तसा करार तर आहे 24 सप्टेंबर. 24 सप्टेंबर
1932. परंतु करार झाल्यानंतर जसं बघा गांधी-इर्विन कराराला मान्यता कोणी दिलेली होती? काँग्रेसने. त्याचप्रमाणे या कराराला 26 सप्टेंबर 1932 ला मान्यता कोण देतं? काँग्रेस. ठीक आहे. या कराराला 26 सप्टेंबर 1932 रोजी मान्यता देण्यात येते आणि 24 सप्टेंबरला जेव्हा हा करार चालू होता, तेव्हा जे आंबेडकर होते ते गांधीजींच्या कानामध्ये काय म्हणतात, की असं जे आहे हे चुकीचं आहे. ब्लॅकमेलिंग करणं चुकीचं आहे. पुढच्या वेळेस मात्र मी याला बळी पडणार नाही. त्यामुळे गांधीजींना सुद्धा वाईट वाटतं आणि ते स्थापन करतात ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीग. कधी स्थापन करतात सर? तर स्थापन करतात मित्रांनो 30 सप्टेंबरला. 30 सप्टेंबर 1932. बघा घडामोड कशी घडते. 24 सप्टेंबरला करार होतोय, 26 सप्टेंबरला मान्यता मिळते आणि 30 सप्टेंबरला ऑल इंडिया अँटी अनटचेबिलिटी लीगची स्थापना होते. आणि हीच जी लीग होती ना, याचंच नंतर नामांतरण झालं हरिजन सेवक संघ. ठीक आहे. याचंच नामांतरण झालं हरिजन सेवक संघ म्हणून. ठीक आहे. नंतर हे नावारूपास आलं हरिजन सेवक संघ म्हणून. तर मला सांगा मित्रांनो इथपर्यंत गोष्टी समजल्या का? ठीक आहे. आणि हे जे आहे मित्रांनो हरिजन सेवक संघ हे आता सुद्धा यांचं ऑफिस दिल्लीला आहे. ठीक आहे. आता सुद्धा हे काम करते अस्पृश्य समाजासाठी. ठीक आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रात तर नाहीये, परंतु काही ठिकाणी आजही अस्पृश्यता ही पाळली जाते. ठीक आहे. त्यामुळे हरिजन सेवक संघ हा जो आहे ना, हे दिल्लीला याचं ऑफिस आहे आणि आजही याचं काम जे आहे ना, देशभरात चालूच असतं. ठीक आहे. तर मला सांगा इथपर्यंतच्या गोष्टी समजल्या का? ठीक आहे. सर्वांनी मला एकदा सांगू द्या, की हा जो करार आहे, हा समजला का? ठीक आहे, सर्वांनी नसेल समजला तर मला काही हरकत नाही. मला पुन्हा एकदा सांगा. मी पुन्हा एकदा समजावून सांगतो. ओके. आरती मॅम, पूनम मॅम, अपूर्वा मॅम, अ, दीपक सर, सोनाली मॅम, इथपर्यंत समजलं का? ठीक आहे की नाही समजलं? ठीक आहे. मला सर्वांनी एकदा येस सर, नो सर, व्हॉट इस धिस सर काहीही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. काही हरकत नाही. मी नसेल समजत ना काही गोष्टी. ओके. सोनाली मॅमना समजलाय. ओके, 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 ओके. ठीक आहे. बघा आवश्यक नाही सगळ्या गोष्टी समजतील. मी जेव्हा ग्रॅज्युएशनमध्ये होतो मला नाही कळायच्या काही गोष्टी. ठीक आहे. त्यामुळे नाही समजलं तर सांगत चला. मी पुन्हा एकदा हवं तर समजून देईल. ठीक आहे. समजलं एवढं? ठीक आहे. ओके. आरती मॅम कळालं? ओके. तर मित्रांनो आज काय करूया आपण तिसरी जी गोलमेज परिषद आहे ना उद्या बघूया. ठीक आहे. का बरं सर तिसरी गोलमेज परिषद? कारण की तुम्हाला टेबल बनवून द्यायचं आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये नावं राहतील. तर ते तिसऱ्या गोलमेज परिषदेवरून लवकर बनवता येईल. कारण की तिसरी गोलमेज परिषद आणि टेबल जर मी आज घेतलं तर माझ्याजवळ आता फक्त 3च मिनिटं आहेत आणि त्याला लागतो अर्धा तास. ठीक आहे. म्हणजे तिसरी गोलमेज परिषद आणि त्या टेबलला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. त्यामुळे ते आज होणार नाही आणि तुम्हाला ते कन्फ्युजन राहील. त्याच्यामुळे आपण काय करूया तिसरी गोलमेज परिषद उद्या घेऊया. ठीक आहे. चालेल? ठीक आहे, चालेल ना? आणि सगळ्यांजवळ लिंक तर पोहोचलीच असेल. ठीक आहे. लिंकचा काही प्रॉब्लेम नसेल. लिंक सगळ्यांजवळ पोहोचलीच असेल. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मग आता आपण काय करूया इथे थांबूया. ठीक आहे. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. ठीक आहे. उद्याचं जे लेक्चर आहे याच वेळेवर याच ठिकाणी आणि याच क्षणी उद्या भेटूया आणि तिथून मग मी हवं तर उद्या एकदा रिकॅप घेऊन घेईल पहिल्या, दुसऱ्या आणि तिसरी गुलमेज परिषद शिकवणारच आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण काय करूया इथे थांबूया आणि उद्या याच वेळेवर भेटूया आणि कोणाला वेळ मिळाला तर 7 वाजता मॅरेथॉन आहे. तिथे सुद्धा इतिहासाची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर वेळ मिळाला तर त्या मॅरेथॉनला सुद्धा येऊन जा. ठीक आहे. 7 ते 10 पर्यंत आहे. जसा वेळ मिळाला तसा याल. आवश्यक नाहीये. जर तुम्हाला नंतर वेळ नसला 7 ते 10 वेळ नंतर जरी बघितलं तरी चालेल. किंवा तुमचे कोणी मित्र असेल ना, तर मी ग्रुपमध्ये लिंक टाकून देतो. ते लिंक त्यांना शेअर करून द्या, की जर कोणी अन्न पुरवठा निरीक्षक रिलेटेड फॉर्म भरला असेल तर त्यांना शेअर करून द्या. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, मी आता थांबतो इथे आणि उद्या आपण इथूनच कंटिन्यू करूया. मी रिकॅप सुद्धा घेऊन घेईल आणि पुढचं सुद्धा शिकवून देईल. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, मी थांबतोय आता इथे. येस, सोनाली मॅम तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. ठीक आहे. खरंच मनापासून धन्यवाद.